अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना अटक। अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली। त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या मोफेड्रोन पावडर MD या अंमली पदार्थासह एकूण 6,23,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। मुंब्रा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोल नाक्याजवळ MD पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुरवाडे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजाराम शेगर, महेश महाले, कलगोंडा बन्ने, महिला पोलीस नायक होंडे आदींनी शनिवारी सकाळी सापळा रचून फैजान मेमन तरुन्नू फणसोपकर या महिलेला ताब्यात घेतले। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेली अनुक्रमे 102 आणि 200 ग्रॅम MD पावडर आढळली। त्यांच्याजवळ असलेला इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांना अटक केली। आपल्याला ठाणा शहर हे नशामुक्त करायचं आहे। त्याच्या अनुषंगाने आपण 2 टीम फॉर्म केलेले आहेत, एक API सुरवाडे साहेबांची आणि एक PSI सानप सरांची। या दोघांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। 21 तारखेच्या 21 डिसेंबरच्या सकाळी 7:30 वाजता त्यांनी जे आपला बायपासचा जो टोल नाका आहे बंद पडलेला, तेथे फैजान अब्दुल गफार मेमन आणि तरन्नुम अफजल फणसोपकर हे शिळफाटा इथे राहणारे दोघजण एक युवक आणि युवती आहे। त्यांच्याकडनं 302 ग्रॅमचा 6,23,000चा MD हा पदार्थ आहे नशेचा, तो पकडलेला आहे आणि मोठी चांगली कारवाई झालेली आहे। आणि याची लिंक पुढे शोधायचं काम चाललेलं आहे। यांच्यावर अजून यापूर्वी काही गुन्हे आहेत की नाही ते पण चेक करायचं काम चाललेलं आहे। आणि पुढे अजून कोण कोण आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे, तर त्यांना एक 6 दिवसाचा PCR मिळालेला आहे। त्याच्यात आपण चांगल्या प्रकारे प्रगती करून अजून एक मोठी लिंक शोधू शकतो। ते माहिती काढायचं काम चाललेलं आहे, अजून डिटेल्स नाही येत आपल्याकडे। याच्यामध्ये प्रवीण सुरवाडे साहेब API, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप साहेब, राजाराम शेखर नावाचे पोलीस हवालदार, महेश माले, कलगोंडा बन्ने, नवनाथ थोरवे आणि प्रवीण पाटील आणि महिला पोलीस नाईक जे आहेत होंडे मॅडम। रिमांड किती दिवसाचा आहे? 6 दिवसाचा आहे।